नमस्कार मित्रांनो, आपण पाहता चॅनल 7 मराठी कायद्याचे. या चॅनल वर प्रथमतः तुमचं सर्वांचं स्वागत. मी काल परवा पारणे न्यायालयात वकिली करीत असताना एक घरगुती हिंसाचाराची केस दाखल झालेलं जोडपं पाहिलं. तेव्हा मला या व्हिडिओच्या माध्यमातून घरगुती हिंसाचाराची केस दाखल असलेल्या व्यक्तींना सल्ला द्यायचा आहे. त्यामध्ये घरगुती हिंसाचाराची केस दाखल झालेली होती. जोडपं बोलत होतं. त्या एकंदरीत यांच्या संवादावरून असं वाटत होतं की नवरा बायकोंचा वाद केवळ आर्थिक कारणावरून आहे. अर्जदार हिचं म्हणणं होतं की मुलांना त्यानं 2 लाख रुपये शिक्षणासाठी द्यायला हवे, परंतु त्याची परिस्थिती पैसे देण्याची नव्हती. तेव्हा ही केस दाखल झालेली दिसून येते. या केसमध्ये ते नवरा बायको तारही झाल्याच्या नंतर संध्याकाळी त्याच्याच गाडीवरती बसून ती बाई घरी जात होती. अशी एकंदर परिस्थिती होती. दोघांचा वाद फक्त आर्थिक कारणावरून होता. आर्थिक कारणावरून वाद असल्यामुळे कोर्ट अशी काही यंत्रणा नाही की ती तुम्हाला आर्थिक अडचणी तलवारीच्या धाकेवरती दुसऱ्याला करायला भाग पाडते. ती गोष्ट तुम्हाला समजून उमजून घ्यायची असते. घरगुती हिंसाचाराचे किंवा वैवाहिक जे वादविवाद असतात यामध्ये जिंकण्यासाठी काहीच नसतं. एक तर तुम्ही एकमेकाला समजून घेऊन एकत्र संसार केला पाहिजे, किंवा ज्यामध्ये शक्य नसतं त्यावेळेस तुम्ही विभक्त होणं हाच महत्वाचा पर्याय असतो. यामध्ये एकमेकाची जिरवण्यासाठी किंवा त्रास देण्यासाठी ही केस दाखल करत जाऊ नका. यामध्ये जिंकण्यासाठी एखादी प्रॉपर्टी मिळवण्यासाठी दावा दाखल असतो, परंतु घरगुती हिंसाचाराच्या केसमध्ये आपण दोघंही जिंकण्यासाठी नसतात, स्वतःचं आयुष्य खराब करण्यासाठी कोर्टात येऱ्याझाऱ्या येत असतात. हे म्हणाल वकील असतानाही ह्या गोष्टी का सांगताय? या व्यतिरिक्तही आम्हाला वकिली व्यवसायामध्ये दुसरी कामं आहेत, परंतु घरगुती हिंसाचाराची केस ही समोपचारानं मिटवणं फार महत्वाचं आहे. हेच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि थांबतो. अशाच प्रकारचे छोटे छोटे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.